निश्चयाचा महामेरू. बाकी काही म्हणजे दुसरं कुठलं वर्णन आहे का किंवा दुसरं कुठलं विशेषण आहे का? निश्चयाचा साधा मेरू नाही, महामेरू. बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, आणि पुढे म्हटले श्रीमंत योगी. आपण याचा विचार केला पाहिजे ना की योगी का म्हटलं असेल. एखाद्या राजाला एखादा संत शेवटी योगी का म्हणत असेल. बेडेकर सरांच्या एक व्याख्यानातलं वाक्य आहे, खूप सुंदर वाक्य आहे. त्यांच्या हत्येमुळे काय झालं तर घरटी एक तलवार बाहेर पडली महाराष्ट्रातनं, आणि औरंगजेबाला पुढे दे माय धरणी ठाय आपण करून सोडलं. 17 वर्ष औरंगजेब सडत होता इथे, 17-18 वर्ष. नेमकी आग्र्याहून सुटका झाली कशी? प्रचंड मोठी ऊर्जा शिवचरित्रात आहे. छत्रपती शिवाजी महाराज या 3 शब्दात आहे. रायगडावर तर आहेच, आणि 350 वर्षांनंतर सुद्धा ते चैतन्य तिथे आहे रायगडावर. ते जाणवावं लागतं फक्त. इंग्रज म्हणतात की आम्ही हिंदुस्थान हा मुघलांकडनं घेतलेला नाही. वी नीड टू राईट अबाउट आर इमिजिएट प्रिडिसेसर्स, जे मराठी आहेत. म्हणून ग्रँड डफनी हिस्ट्री ऑफ मराठाच नावाचं पुस्तक लिहिलंय. एक 2-3 गोष्टी आपण कधी विसरता कामा नये. एक, आपण शिवाजी महाराजांचं खूप देणं लागतो, आणि ते देणं भावनिक नाहीये. त्याला तुम्ही इतिहासाचा अभ्यास केला तर ते कळून येईल तुम्हाला की आपण का देणं लागतो. दुसरा मुद्दा, आपण काही जरी केलं तरी शिवाजी महाराजांचे उपकार फेडू शकत नाही. काळाच्या पटलावर घटनांची विण तुटत नाही, काळाच्या पटलावर घटनांची विण तुटत नाही, इतिहासाच्या पानांवरची गोष्ट इथे सांगतात नाही. नमस्कार. आजच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग विशेष आहे कारण आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. सगळ्यात आधी आपण महाराजांना विनम्र अभिवादन करूया. आणि आजच्या भागाचा विशेष असा की 2 शिवप्रेमी तरुण आपल्या भेटीला आले आहेत. या दोघांनीही सादर करत असलेला गोष्ट इथे संपत नाही हा कार्यक्रम सध्या सर्वदूर गाजतो आहे. तेव्हा या गोष्ट इथे संपत नाहीची गोष्ट काय ते आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. स्वागत करूया सारंग भोईरकर आणि सारंग मांडके यांचं. नमस्कार. खूप छान वाटतंय तुम्ही दोघं आज इथे आलेले आहात. आम्हालाही. इतका सुंदर कार्यक्रम तुम्ही सादर करता, म्हणजे त्या काळामध्ये घेऊन जाता आम्हाला. आणि मराठ्यांचा इतिहास, त्यातली जी काय असं म्हणूया की खूप आपल्याला भुरळ घालणारे असे अध्याय आहेत जे तुम्ही सादर करता. आणि त्यातही छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र तुम्ही ज्या पद्धतीने उलगडता, तर यासाठी मला वाटतं सगळ्या महाराष्ट्राच्या वतीने आधी तुम्हाला दाद द्यायला आवडेल. 2 तरुण मंडळी ती एकदम अशा इतिहासाच्या सादरीकरणाकडे वळतात. तर हे कसं काय घडलं? ही गोष्ट सुरू कशी झाली? खरं तर आम्ही दोघेही सॉफ्टवेअर इंजिनियर आहोत आणि अजूनही नोकरी करतोय. आणि आम्ही रेग्युलरली ऑफिसमध्ये कीबोर्ड बडवायचीच कामं करत होतो. पण त्या दरम्यान एकदा आम्ही एका गोष्टीने खूप जास्त ऑफेंड झालो. ती गोष्ट अशी होती, आमच्या ऑफिसमध्ये जे एक्सपॅट्स येतात, बाहेरनं जी लोक येतात, तर त्यांना बाहेर फिरवायला घेऊन जा, पुणे दाखवायला घेऊन जा, असं जेव्हा चर्चेला यायचं तेव्हा आमचे काही नॉन महाराष्ट्रीयन मित्र म्हणायचे की पुणे में कुछ नहीं है दिखाने को. आणि बिंग हार्डकोर पुणेकर आम्हाला खूप ऑफेंड झालं की असं कसं यार, आपल्याकडे तर खूप काही आहे दाखवायला. आणि आपण म्हटलं आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून आम्ही फेसबुकवर मराठा हिस्ट्री, मराठ्यांच्या इतिहासाबद्दल ब्लॉग्स द्यायला सुरुवात केली. आणि त्यातनं एक दिवस आमच्या एका मित्राने त्याच्या घरी आम्हाला 20-25 लोकांसमोर तुम्ही गोष्ट सांगायला आला का शिवाजी महाराजांची. तर आम्ही ठीक आहे म्हटलं, आणि मग आम्ही त्याच्या घरी गेलो. 2 तासाचा कार्यक्रम होता संध्याकाळी शनिवारी, आणि तो 3-3.5 तास चालला. लोकांना आवडला आणि लोक आम्हाला म्हणाली की कितवा प्रयोग आहे. आम्ही म्हटलं की प्रयोग वगैरे काही नाहीये, पहिल्यांदाच करतोय. आणि तिथे बऱ्यापैकी कलाक्षेत्रातली मंडळी आली होती आणि त्यांचं असं म्हणणं पडलं की तुम्ही हे केलं पाहिजे, आणि तिथनं त्याची सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो. पण मला एक म्हणजे पोट प्रश्न म्हणूया आपण की पुण्यात काही आहे की नाही हे दाखवण्यासाठी ही इतिहासाकडे, म्हणजे अर्थात पुण्याचा इतिहास हा सगळेच जण जाणतात, पण तुम्हाला लहानपणापासून इतिहासाची आवड होती किंवा एक आकर्षण होतं महाराजांविषयी, असं काही होतं की म्हणजे त्याच दिशेला का वळावं असं वाटलं? खूप जास्त होतं खरं सांगायचं तर. म्हणजे कुठेतरी ते आत एकतर तुम्ही पुण्यात लहानाचे मोठे होत असता, आणि त्यातही कोर पुणे.
आणि आम्ही नदीच्या पलीकडे काय फार पुणे मानत नाही. तर मी कसबा पेठेत जन्माला आलोय, शनिवार पेठेत सारंग जन्माला आलाय आणि आमच्या शाळाही या कोर पुण्यातल्या आहे, नुमवी रमणबाग. वा. त्यामुळे शिवाजी महाराजांबद्दलचं आकर्षण आणि मराठ्यांच्या इतिहासाबद्दलचं आकर्षण हे शाळेतनं सुद्धा मिळत होतं, इतर ठिकाणांवरनं मिळत होतं आणि वाचनाची आवड होती. आणि वाचनाची आवड पुढे झालं असं की कादंबऱ्या वाचायला लागलो. आपल्याकडे ज्या क्लासिक्स आहेत मराठीतल्या, श्रीमान योगी आहे, स्वामी आहे, राजा शिवछत्रपती कादंबरी नाही, संदर्भ ग्रंथ आहे, पण तो अशा पद्धतीने लिहिला गेलाय की संदर्भ ग्रंथाच्या तो इंटरेस्टिंग आहे तसं. हा, आणि ते झाल्यानंतर असं कुठेतरी वाटायला लागलं की हे अजून जाणून घ्यायचंय. तर 2004-05ची गोष्ट आहे, आम्ही इंजिनिअरिंगला जस्ट प्रवेश करत होतो आणि ते सगळं वाचून संपलं होतं कादंबऱ्या. तर दोघं तुम्ही भेटलात कुठे? इंजिनिअरिंगला एका कॉलेज एकत्र होतं आमचं. येस. तर मग म्हटलं की आता करायचं काय, तर भारत इतिहास संशोधक मंडळ ही जी संस्था आहे सदाशिव पेठेत, भरतनाट्याच्या शेजारी, तर तिथे मग तो सगळा इतिहासाचा ग्रंथसंग्रह आणि खजिना तिथे आहे. तर तिकडे त्या लायब्ररीत आम्ही जायला लागलो आणि त्या लायब्ररीतनं मग वाचन सुरू झालं. मग त्याच्यात मग संदर्भ ग्रंथ तिथे उपलब्ध आहेत ते वाचायला लागलो. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर गोसा सरदेसाईंनी लिहिलेली मराठ्यांची रियासत, मुघलांची किंवा मुसलमानी रियासत असं ज्याचं नाव आहे ते आहे, किंवा सेतुमाधवराव पगडी असतील यांची पुस्तकं आहेत. असे विविध नावं घेता येतील. आणि मग त्याच्यातनं मग ते वाढत गेलं इंटरेस्ट. तशी मित्रमंडळी सुद्धा मिळत गेली आणि गड किल्ल्यांवर जाणं होत होतं आणि इंटरेस्ट हळूहळू जागत गेला की अरे हे असं आहे, मग हे असं कसं. आणि ह्याच्यातनं मग तो अभ्यास सुरू राहिला आणि तो इथपर्यंत येऊन थांबला. कधी वाटलं नव्हतं की असं काहीतरी आपण करू की ज्याला लोक तिकीट काढून येतील. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे अभ्यास तर आणि अभ्यासामुळेच झालं हे शक्य डेफिनेटली. पण इंजिनिअरिंग करत असताना आपलं हे कुतूहल शमवण्यासाठी इतका वेळ देणं, हे कसं काय घडलं? आणि त्याला कधी विरोध नाही का झाला किंवा कोणी विचारलं नाही का की इथे काय करताय? नाही, तसं नाही आहे. हुशार नाही आहे 100%. हे आम्ही फारच प्रामाणिकपणे कबूल करू शकतो. आम्ही खूप हुशार वगैरे नाही. हा, अभ्यासू होतो आम्ही दोघे. आम्ही 3rd year 4th ला अभ्यास पण प्रचंड एकत्र केला. आणि आय वुड पुट इट अदर वे राऊंड की इंजिनियर असणं हे खूप गरजेचं आहे कला चांगल्या पद्धतीने जोपासण्यासाठी. कारण त्याचं असं आहे की तुमचा ना कलेकडे बघण्याचा सुद्धा एक स्ट्रक्चर्ड अप्रोच असतो आणि तुम्ही विचार करताना सुद्धा खूप स्ट्रक्चर्ड विचार करत जाता. म्हणजे आम्ही कार्यक्रम बसवताना सुद्धा आम्ही इंजिनियर असण्याचा आम्हाला खूप फायदा होतो. म्हणजे आमचा कार्यक्रम मधुरा, तू अफजल खान वधाला जेव्हा आली होतीस तर गोष्ट पुढे जाते. सारंग एक गोष्ट सांगतो, मी एक गोष्ट सांगतो. तर त्या गोष्टी आम्ही ठरवून घेतल्यात. तर त्या कुठल्या गोष्टी कशा सांगायच्या आहेत, मग त्याचा फ्लो कसा असला पाहिजे. जसा आपल्या सॉफ्टवेअरमध्ये जसा फ्लो चार्ट असतो तसा कार्यक्रमाची गोष्ट कशा पद्धतीने पुढे गेली की लोकांना ती 100% कळेल, पोहोचेल त्यांच्यापर्यंत. सो त्याचा आम्ही स्ट्रक्चर पण डिझाईन करतो. तर इंजिनियर असण्याचा फायदा, इनडिरेक्टली फायदाच खूप आहे या क्षेत्रात येण्यासाठी. शिकलेलं आपल्याला सगळंच, काहीच वाया जात नाही असं जे आपण म्हणतो ते उपयोगी येतं. पण हा तुमचा अप्रोच फार इंटरेस्टिंग आहे. आमच्या प्रोग्रामिंग मध्ये काय करायचं याच्यापेक्षा काय नाही करायचं हे महत्वाचं असतं की एवढे व्हेरिएबल्सची गरज नाही आता. सुरुवातीचं जे प्रोग्रामिंग असतं त्यामुळे आम्हाला हे कळत गेलं की या गोष्टींमध्ये या 4 गोष्टी नाही सांगितल्या तरी चालणार आहे. ह्याच्यावरनं मला एक असंच आठवलं म्हणून सांगते. आम्ही एक कार्यक्रम करतो, मधुरा बोरुते ब्लॉग, मराठी भाषेची आम्ही गोष्ट सांगतो आणि 2000 वर्षांचा प्रवास. आता आम्ही ज्या वेळेला दोघी पहिल्यांदा कामाला बसलो की काय घ्यावं, तेव्हा आम्ही एक्झॅक्टली 2000 वर्ष तुम्ही 2 तासात कशी मांडू, नाहीच मांडू शकत. पण मग काय करूया, काय घेऊया, काय कसले महत्वाचे टप्पे आपल्याला सांगणं गरजेचं आहे. तर तेव्हा आम्ही अशीच सुरुवात केली की पहिल्यांदा ठरवलं काय घ्यायचं नाही. आम्ही इंजिनियर नसलो तरी आमचा स्ट्रक्चर्ड आहे. किंवा आपण असं म्हणूया की तुम्ही स्ट्रक्चर्ड विचार करू शकत असाल तरच तुम्ही चांगली कला सादर करू शकता. खरंच त्यामुळे यातला गमतीचा भाग रेझोनेट झालं त्या ऍक्च्युली. पण हा खूप महत्वाचा मला वाटतं विचार आहे की आपल्याला नेमकं काय सांगायचंय याचा शोध आपण आधी घेतलेला असणं. कारण महाराजांची कहाणी ऐकतच आपण मोठे झालेलो आहोत.
चौथीचं पुस्तक मला वाटतं प्रत्येकाने जपून ठेवलेलं असतं, राजा शिवछत्रपती. किंवा आपल्याकडे आपण बाबासाहेबांकडून शिवछत्रपतींची कहाणी ऐकत आलेलो आहोत, ते सगळे संस्कार घेऊन आलेलो आहोत. असं असताना तुमच्या कार्यक्रमाला येऊन एक नवीन अनुभव लोक घेऊन जातात. तर यामागे कुठेतरी तुम्ही तो जो केलेला विचार आहे तो आहे. पण तुम्ही काय ठरवलं होतं, काय नेमकं वेगळं मांडायचं होतं तुम्हाला? ॲक्च्युली चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकाचा रेफरन्स घेऊनच सांगतो की कार्यक्रमात सुद्धा मी एक गोष्ट बऱ्याचदा सांगतो की जर मी प्रश्न विचारला की छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेतल्यानंतर तुमच्या मनामध्ये कुठल्या गोष्टी येतात, तर निसंशयपणे पहिल्यांदा अफजल खान वध आठवतो, मग शाहिस्ते खान, मग कोणाला आग्र्याहून सुटका आठवेल, कोणाला पुरंदरचा तह, तान्हाजीरावांचं सिंहगडावरचं बलिदान, प्रतापरावांचं बलिदान, राज्याभिषेक, आणि आपलं शिवचरित्र संपतं. मग एवढा मोठा राजा आपल्याकडे होऊन गेला आणि त्यांनी एवढं कर्तृत्व आहे त्याचं, आणि आपल्याकडे या 5-6 घटना आहेत का शिवाजी महाराजांची महती सांगण्यासाठी, त्याच्यात स्वतः महाराजांचा सहभाग असलेल्या घटना तर आणखीन कमी आहेत. आणि आता 350 वर्षानंतर या महापुरुषाविषयी खासगीतही कोणी वाईट बोलत नाही, इतका मोठा महापुरुष आहे, आणि तरी मग आपण एवढ्यावरच थांबणार आहोत का? तर नरहर कुरुंदकरांचं एक खूप सुंदर वाक्य आहे याच्यावर. आपला प्रॉब्लेम असा झालाय, अफजल खान वधामध्ये आहेच रोमॅन्टिसिझम तो, पण नाट्यमय घटनांवर लक्ष केंद्रित केलं तर खऱ्या कर्तृत्वाचा विसर पडायची शक्यता असते. आणि आपलं थोडंसं असं आलं की तो कोथळा कधीही बाहेर आला, कथा, कादंबऱ्या, नाटक, पोवाड्यामध्ये, तरी आपल्याला खूप आवडतं, पण त्याला खूप मोठी पार्श्वभूमी आहे आणि तेवढा जबरदस्त त्याच्यानंतर परिणाम आहे. तर हा कार्यक्रमच मुळात त्याच्यासाठी आहे की हा फक्त घटना सांगणारा कार्यक्रम नाहीये, हा त्याची पार्श्वभूमी काय होती, मग घटना, आणि त्याचा परिणाम काय झाला जो पुढच्या मोठ्या घटनेची पार्श्वभूमी ठरला, तर ती गोष्ट सलग आहे, तर ते चरित्र आहे. अफजल खान वध फक्त अफजल खान वध म्हणून पाहिला तर ते चरित्र नाही होऊ शकत, किंवा ती एक गोष्ट तुम्ही सायलोज मध्ये बघणं म्हणतो, सिंगल आउट करून बघणं म्हणतो, तसं नाही होऊ शकत. सो मुळात हेच करायचं होतं की पार्श्वभूमी, घटना आणि त्याचा परिणाम हे आपण सांगू शकलो पाहिजे लोकांना, आणि तशी त्याची एस्टॅब्लिशमेंट असावी. पण मग तुम्ही ज्या वेळेला पहिल्यांदा सादर केलात तेव्हा तुम्ही काही त्याला नाव वगैरे दिलेलं नव्हतं? नाही, त्याला नाव त्यावेळेला ज्या मित्राने बोलवलं होतं सारंगच्या, तर काहीतरी नाव द्यायचं म्हणून त्याला एक टायटल असावं म्हणून शिवरायांचा 8वा साक्षेप असं दिलं होतं. आणि त्या प्रयोगात असं झालं की गोष्ट सांगत गेलो, आणि त्याच्यानंतर जो प्रयोग आम्ही केला त्याची एक माहितीपर पोस्ट आम्ही फेसबुकवर लिहिली की आम्ही असं असं केलं काल मित्राच्या घरी, छान वाटलं. तर ती पोस्ट वाचून आम्हाला 2-3 ठिकाणावरनं बोलावणं आलं की तुम्ही इथे येऊन ते कराल का. आणि मग पुढे 3-4 कार्यक्रम असे झाले. तर पहिल्या प्रयोगाला आलेला एक पुढे तो खूप चांगला मित्र झाला, आणि नंतर 3ऱ्या-4थ्या प्रयोगाला आमचा एक खूप जवळचा मित्र सुद्धा त्या प्रयोगाला आला होता. तर त्या दोघांनी हे सुचवलं की तुम्ही या प्रयोगाचं नाव गोष्ट इथे संपत नाही ठेवा. याचं कारण गोष्टी सांगत असताना, आणि त्यातही नागोजीराव जेधेंची गोष्ट सांगत होतो, तर झालं असं की ती गोष्ट अशी थांबत पुढे जाते. म्हणजे एक घटना घडते आणि असं वाटतं की गोष्ट संपली इथे, पण तिथे मी म्हणत होतो की नाही, इथे गोष्ट इथे संपली नाही बरं का, अजून आहे. आणि ते 4-5 वेळा झालं, आणि ते त्या दोघांनी, किंवा स्वप्नील कुमावत, आणि नावही सांगतो, स्वप्नील कुमावत आणि अतुल तळाशीकर, या दोघांनी ते हेरलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही याचं नाव गोष्ट इथे संपत नाही ठेवा. अतुल तळाशीकरने त्याच्यानंतर पोस्ट लिहिली. अतुल तळाशीकर स्वतः एक उत्तम इतिहास संशोधक आहे. त्याने एक पोस्ट लिहिली गोष्ट इथे संपत नाही या नावाने, म्हणजे की त्याने काल आमचा कार्यक्रम बघितला आणि त्याच्यामुळे ते गोष्ट इथे संपत नाही कार्यक्रमाचं, प्रयोगाचं नाव आलं. किती छान. सहसा कलावंत आपल्या कलाकृतीचं नाव ठरवतात, पण मला वाटतं इथे तुम्हाला समोरून नाव आलं. अगदी. आणि ते आम्हाला आवडलं, पटलं. म्हणजे जस्ट टू टेक, म्हणजे त्याचा मुद्दा पुढे घेऊन जायला, फक्त कार्यक्रमाचं नाव गोष्ट इथे संपत नाही हे पहिल्या काही प्रयोगाला आलेल्या प्रेक्षकांनी ठरवलंय. आणि कार्यक्रमाचा जो सेटअप आहे, 2 मोडे पुढे टिपॉय, हा माझ्या मित्रांनी घरी पहिल्या प्रयोगाला तो सेटअप लावला होता आणि तोच आम्ही कंटिन्यू केला. मग तो आवडला, मग तसंच ठेवू आपण. सो आता 235 प्रयोग झाले तरी तसाच सेटअप आहे, नावही तेच आहे. सो त्याचं नेपथ्य सुद्धा आम्ही ठरवलेलं नाही आणि त्याचं नाव सुद्धा आम्ही ठरवलेलं नाही. आणि ते कार्यक्रमाने स्वतःचा आकार घेणं. हो. आणि त्या नेपथ्याबद्दलही अनेक विविध प्रेक्षकांकडनं, विविध वयाच्या, विविध गावातल्या प्रेक्षकांकडनं जी प्रतिक्रिया येते ती साधारणतः अशीच असते. म्हणजे मध्यंतरी व्हॉट्सअप ग्रुपवर एक मेसेज आला होता की एक काकू आल्या होत्या पुण्यातल्याच प्रयोगाला, नाव ऐकून आल्या होत्या, आणि त्या म्हटल्या की पडदा उघडला आणि स्टेजवर फक्त एक प्रोजेक्टर दिसत होता, एक चादर अंथरली, त्याच्यावर 2 मोडे, पुढे टिपॉय आणि एक लोगो,
आता ही मुलं काय करणार आहेत देव जाणे, असं त्यांनी लिहिलं होतं. पण त्यानंतर 2 तरुण मुलं आली आणि त्यांनी आमचा आणि स्टेजचा ताबा घेतला आणि पुढे ते बोलत राहिले. तर ते लोकांना कुठेतरी त्यातला एक जो नॉर्मलनेस आहे किंवा कॅज्युअल अप्रोच आहे, साधेपणा, पण ते खूप साधेपणा हा थोडासा परत वेगळ्या दिशेकडे जातो. म्हणून मी म्हणतो की कॅज्युअल अप्रोच जो आहे तो लोकांना खूप जास्त भावतो. आणि मला असं वाटतं जे काही त्याच्यातनं होतं ते फक्त शब्दांच्या माध्यमातूनच होतं. आणि जिथे जिथे भावना येतात तिथे तिथे भावना येतात. आणि मागे प्रोजेक्टरवर स्लाइड्स असतात, पण ते मूळ नाही ऍक्ट, तो सप्लिमेंटरी आहे की नकाशे आहेत ते, की लोकांना कळायला जावळी म्हटल्यानंतर नेमकं कुठे किंवा साल्लेर म्हटल्यानंतर नेमकं कुठे हे कळून यावं म्हणून आहे. भूगोलही भूगोलही अगदी एक्झॅक्टली. आणि आम्ही म्हणजे आता जेव्हा आम्ही प्रयोग सादर करतो तेव्हा काही विशेष कार्यक्रम असेल तर आम्ही कुर्ता घालतो. विशेष हे असेल तर म्हणजे कुठला तरी ओकेजन असेल तर. पण जनरल नॉर्मल प्रयोग असेल तर आम्ही निळी जीन्स आणि ब्लॅक टी शर्ट ह्याच्यावरच बसतो. आणि कुठेतरी तेही लोकांना जास्त जवळचं वाटतं की अरे हा हे आपल्यातलेच वाटतात असं आहे. आणि आमची इच्छा आहे की ते तसंच वाटत राहावं. म्हणजे एकदा आपल्यातलं वाटणं, कारण अनेकदा असं होतं ना की काही विषय, म्हणजे मला असं खूप वाटतं की आता आमच्यामध्ये समीरा हुशार आहे खूप, तिला अनेक गोष्टी माहिती असतात. आम्ही हा कार्यक्रम करतो म्हणून अनेकांचा समज होतो मलाही माहिती असतं. तर असं नाही, मी सुद्धा अनेकदा प्रेक्षक असते, मी सुद्धा अनेक गोष्टी पहिल्यांदा ऐकत असते. आणि आता जसं तू म्हणालास की लहानपणी काही पुस्तकं वाचलेलीच असायला हवी अशा पठडीतली असतात, किंवा काही गोष्टी तुम्हाला माहीत असायलाच हव्या, पण अनेकदा नसतात काही जणांना माहीत, जी सामान्य माणसं आहेत. की मी ज्या वयात स्वामी वाचायला पाहिजे त्या वयात मी नाही वाचलं स्वामी, तर त्याचा एक न्यूनगंड तयार होतो की आपल्याला माहित नाहीये. आणि म्हणून मग बोलत नाहीत माणसं घाबरून की हो एवढं करत राहतात. आणि असं मनात वाटत राहतं की आपल्याला तर हे माहित नाही, यांना तर खूप माहिती आहे. पण जेव्हा प्रेक्षक येतो त्यावेळेला त्याच्या मनात हे चालू असतं. आणि मग ज्या वेळेला तुम्ही ते इतकं साधं सोपं करून सांगता त्यावेळेला असं वाटतं माहित नाहीये, मी हे वाचलं नाहीये, पण आता मला 4 गोष्टी कळल्या. त्याविषयी काही भीती दडपण असेल तर ते, कारण नाहीतर आजकाल त्यातनं तुम्हाला तोललं जातं ना, अरे तुम्ही काय वाचलंय, काय पाहिलंय, मला काय माहितीये. तर मला नेहमी असं वाटतं की ते बर्डन येतं प्रेक्षकांवर पण येतं, ते तुमचा प्रयोग बघताना नाही. आणि याचं कारणच आहे, तो प्रयोग पहिल्यांदा सादर झाला किंवा आता 235 प्रयोग झालेत, परवा 235वा प्रयोग झाला आणि आता तो महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी झालाय. म्हणजे मला असं वाटतं 10-15 जिल्ह्यांमध्ये झालेला आहे, पुण्याच्या महाराष्ट्राच्या बाहेर झालेला आहे, हिंदी इंग्लिशमध्ये झालेला आहे. तर तो दोन्ही भाषांमध्ये 4-5 प्रयोग हिंदी इंग्लिशमध्ये सुद्धा झाले. देवासमध्ये 3 तासाचा हिंदीतला प्रयोग झाला होता तिथल्या लोकांसाठी. हीच गोष्ट म्हणजे आपलीच गोष्ट पण हिंदीमध्ये सांगतो. पण आता तुमच्या कार्यक्रमामध्ये मी पाहिलं की तुम्ही कविताही केलेल्या आहेत, आणि मग तुम्ही त्या कविता हिंदीतही केलेल्या आहेत. त्या अशा अगदी ट्रान्सलेट पूर्ण नाही केलेल्या, पण हिंदीत केलेल्या आहेत. हो, कारण म्हणजे आता काय उदाहरण देतो की लढाई मराठी अस्तित्वाची नावाचा एक प्रयोग आहे. तो प्रयोग शंभू छत्रपतींच्या हत्येपासून सुरू होतो. आपल्याला 11 मार्चला 1689ला औरंगजेबाने निर्घृण हत्या केली शंभू छत्रपतींची. आणि त्याच्यानंतर मराठे पेटून उठले. म्हणजे बेडेकर सरांच्या एक व्याख्यानातलं वाक्य आहे, खूप सुंदर वाक्य आहे. त्यांच्या हत्येमुळे काय झालं तर घरटी एक तलवार बाहेर पडली महाराष्ट्रातनं, आणि औरंगजेबाला पुढे दे माय धरणी ठाय आपण करून सोडलं. 17 वर्ष औरंगजेब सडत होता इथे, 17-18 वर्ष. आणि त्याच्या मृत्यूने तो प्रयोग संपतो 20 फेब्रुवारी 1707. तर त्याच्यात असं आहे की म्हणजे त्या प्रसंगात असं आहे की मराठी आता औरंगजेबाला सांगतात. कविता आहे की त्या कवितेत मग जेव्हा मराठी औरंगजेबाला सांगतात तेव्हा ते हिंदीत सांगतील ना, असं येतं ना की ए शहन. मी जेवढं आठवते तेवढे सांगतो. मराठी औरंगजेबाला काय सांगत असतील की ए शहनशाह मत समज के फतेह तूने पाई है. म्हणजे शंभू छत्रपतींना मारलेस, आमचा राजा मारलायस, आमची राजधानी रायगड तू घेतलंयस. कारण 3 नोव्हेंबरला रायगडही मुघलांना दिला आपण, तो त्याने जिंकून नाही घेतला. पण अजून आमचा लढाईचा इरादा बाकी है कि ए शहनशाह मत समझ के फतेह तूने पाई है, अब हमारे हाथों में ये तेरी किस्मत आई है. जान ले ए बादशाह है हौसले कायम अभी, जंग लड़ने के इरादों में है बाकी दम अभी. मत समझ के हम पे कब्जा इतना भी आसान है, मौत से काफी पुरानी अपनी भी पहचान है. आणि जिसके तेवर तूने देखे तेरे ही दरबार में, तो
पुढे ते महाराजांबद्दल सांगतात, जिसके तेवर तूने देखे तेरे ही दरबार में, तेरे सुरमा देखते थे मौत जिस तलवार में, वा आज भी वो खून बनकर है रगों में दौड़ता, नाम पे उस जिसके अभी भी रुख हवा का मोड़ता, है हमारा वादा उसके बंदे हम कहलाएंगे, म्हणजे त्यांचा शिष्य होता मी, है हमारा वादा उसके बंदे हम कहलाएंगे, सारे हिंदुस्तान में परचम अपने जब लहराएंगे, दाद हमारे हिम्मत की देनी होगी तुझको भी, कर दिया नाकाम तेरे पहरेदारों को सभी. वा आणि अशी ती कविता पुढे जाते. वा 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 आणि मला फारच सुंदर. नेहमीच असं वाटतं की हिंदीत प्रयोग करणं हा. शिवाजी महाराजांना आपण खूप रिस्ट्रिक्ट करतो एका रिजनसाठी, कम्युनिटीसाठी, भाषेसाठी. आणि शिवाजी महाराज हे एका भाषेपुरते मर्यादित नाही आहेत. म्हणजे ते जेव्हा आपण ते युगपुरुष म्हणतो ते आपले नॅशनल हिरो आहेत. हो. ते महाराष्ट्राचे किंवा मराठी माणसासाठी नाही आहेत. म्हणजे एका बाजूला रवींद्रनाथ त्यांच्यावरती कविता लिहितात, खंडकाव्य लिहितात खंडकाव्य लिहितात. आणि त्यांच्या जपानी लिपीकाराचा सुद्धा हो किती ठिकाणी पुढे त्या वापर जगामध्ये केला. त्यांच्या युद्धनीतीचा अभ्यास केला जातो. किंवा म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं, तुम्ही म्हणजे म्हटलात ते लच्छित बोरफुकन हे जे आसामचे राजे होते, ज्यांनी मुघलांविरुद्ध संघर्ष केला त्याच काळात, शिवाजी महाराजांना बऱ्यापैकी कंटेम्पररी आहेत ते. त्यांचे जे एक इतिहासकार आहेत डॉक्टर सूर्यकुमार भुइया, आसामी माणूस, त्यांनी लच्छित बोरफुकन आणि टाइम्स हा ग्रंथ लिहिला, म्हणजे त्यांचं चरित्र लिहिलं त्यांच्या राजाचं. तर त्या चरित्रात ते असं म्हणतात प्रिफेसमध्ये वाक्य, आणि ते चरित्र लच्छित बोरफुकन आणि टाइम्स हे PDF उपलब्ध आहे archive.org, ज्यावर कोणी वाचू शकतं. त्या प्रस्तावनेत ते वाक्य घालतात की लच्छित बोरफुकनांनी आणि आसामी लोकांनी मुघलांविरुद्ध पूर्ण पूर्व भारतात जो संघर्ष केला त्याची प्रेरणा हे शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातले पराक्रम आहेत. मला ऐकतानाही नाही सिरियसली, म्हणजे हे तिथपर्यंत पोहोचलेलं आहे. आणि आपण किती आणि नाही म्हणजे पुढे विचार अनेकदा करत म्हणजे असतो. हे तर आहे की आपण त्यांना रिस्ट्रिक्ट नाही केलं पाहिजे, पण त्याच्याच बरोबर ही आपली जबाबदारी आहे आणि कर्तव्य आहे की तुम्हाला जमेल तेवढं, जमेल त्या माध्यमातनं आणि जमेल त्या मार्गाने शिवाजी महाराजांना जिथे जमेल तिथे पोहोचवा. म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेला कोणी वक्तेच असलं पाहिजे असं नाही. हो ना. तुम्ही एखादे म्हणजे मीडिया पर्सन असाल तर तुम्ही त्या माध्यमातून पोहोचू शकता, तुम्ही चित्रकार असाल तर त्या माध्यमातून पोहोचू शकता, लेखक असाल त्या भाषेतले त्या माध्यमातून पोहोचू शकता. मी म्हणजे कंटिन्यू ह्याचा पॉइंट मुद्दा पुढे नेतो. फक्त 2024 सालचा एक किस्सा आहे हा. शिवाजी महाराजांनी कर्नाटक मोहीम केली होती, ज्याला आपण दक्षिण दिग्विजय म्हणतो आता. तर त्या कर्नाटक मोहिमेमध्ये जे जिंजी तंजावरपर्यंत आपलं स्वराज्य वाढलं, तर ते बघायला म्हणून आम्ही गेलो होतो. आणि ना व्यंकोजी राजांबरोबर, सावत्र भावाबरोबर युद्ध झालंय तेव्हा महाराजांचं. आणि त्या स्थळांना भेटी देत असताना तिरुपनरुती नावाचं गाव आहे तामिळनाडूमध्ये, पुण्यापासून एक 1200 किलोमीटरवर आहे. आणि त्या अगदी छोटं गाव आहे. कोल्लिडम नावाची नदी आहे, कावेरीची नॉर्दर्न डिस्ट्रीब्युटरी आपण तिला म्हणू शकतो अशी. तिचं मोठं पात्र आहे आणि जिकडे आपल्या लोकांचा तळ पडला होता, शिवाजी महाराजांचं छावणी होती तिथे. आणि तिथे व्यंकोजी राजे शिवाजी महाराजांना भेटले असं सांगितलं जातं. आणि आत्ता 2च दिवसांपूर्वी खूप मोठ्या इतिहास संशोधकांचं निधन झालं, विजयराव देशमुखांचं. आणि विजयरावांनी ह्याच्याबद्दल खूप लिहून ठेवलंय, म्हणून आम्हाला ते मंदिर पाहायचंच होतं. आणि आम्ही तिथे गेलो आणि तिथे एक शिल्प आहे त्या मंदिरात. तर ते शिल्प आम्ही शोधत होतो, पण आम्हाला ते मिळालं नाही शिल्प. आणि फोटो होता आमच्याकडे त्या शिल्पाचा. आणि तो फोटो आम्ही तिथे ज्या एक तमिळ अम्मा होत्या त्यांना दाखवला. आणि तो फोटो त्यांना दाखवला तर फोटो बघून त्या म्हणाल्या की वीर शिवाजी, अश्वारूढ मूर्ती होती महाराजांची, शिल्प होतं. आणि त्या आम्हाला घेऊन गेल्या हात धरून त्या खांबापर्यंत, जिथे शिवाजी महाराजांचं 1 बाय 1 फुटावर खांबावर अश्वारूढ शिल्प कोरलेलं आहे. हे तामिळनाडूमध्ये आहे, 1200 किलोमीटर महाराष्ट्रापासनं, पुण्यापासनं. तर महाराज तिथे पोहोचले होते, पण आपण कुठे कमी पडायला नको ना, की आपण महाराजांचा इतिहास पोहोचवला पाहिजे ना, जगभर पोहोचवला पाहिजे. म्हणून तो सगळ्या आणि तो आपल्याला जमेल त्या माध्यमातून सारंग म्हणलं तसं. म्हणून आम्ही कार्यक्रमातही सांगतो की मराठ्यांचा इतिहास आजच्या आणि पुढच्या पिढीला पचेल, रुचेल, आवडेल अशा पद्धतीने पुढे नेणारा हा कार्यक्रम आहे. गोष्ट इथे संपत नाही. म्हणजे आग्र्याहून सुटकेचा जो प्रयोग आहे त्याच्यात महाराज जेव्हा आग्र्यात प्रवेश करतात त्यावेळेला त्यांच्या पुढे मागे कसे लोक चालत होते, आपली लोक, कुठे सुखपाल होता, कुठे पालखी होती, कुठे हत्ती होता, याचं एक वर्णन दिलेलं आहे राजस्थानी कागदपत्रांना. आपल्याला आग्र्याहून सुटका कळली शिवाजी महाराज आग्र्यात असताना
महाराजांची जबाबदारी ज्या मिर्झा राजाच्या मुलावर होती, रामसिंग त्याचं नाव, कुंवर रामसिंग, त्याची लोक तिथे आजूबाजूला भरपूर होती. तर त्यांनी एकमेकांबरोबर जो करस्पॉन्डन्स केला, डिंगल भाषा, डिंगल ही राजस्थानची फोक लँग्वेज आहे, त्याच्यातनं आपल्याला भरपूर कळलं. तर त्यांनी लिहून ठेवलेलं आहे त्या लोकांनी की शिवाजी महाराज कसे जात आहेत, त्यांचा मुलगा कसा दिसतो, शिवाजी महाराज भारदस्त दिसतात. लगेच कळतं की हे एक राजपूत मराठा आहेत, दाढी राखलेली आहे, मनोधैर्य उच्चीच आहे, ते जे बोलतात त्याचा प्रत्यय नंतर आपल्याला येतो कारण ते खरं होतं, असं भरपूर काय काय लिहिलेलं आहे. तर त्या पूर्ण आपल्या शिवाजी महाराजांच्या रस्त्यावरून जेव्हा चालत होते महाराज किंवा जात होती आपली सगळी स्वारी, त्या स्वारीचा उल्लेख किंवा वर्णन आलेलं आहे. तर सारंगने त्या प्रयोगात एकदा सांगितलं होतं की हे सगळं वर्णन मी तुम्हाला सांगितलं, इथं जर कोणी चांगला चित्रकार असेल तर कृपया ह्याचं चित्र काढा आणि ते जाऊ दे सगळीकडे. अशा पद्धतीची जर का चित्र आली तर ते किती छान होईल. आणि वेगवेगळ्या भाषांमधल्या किंवा वेगवेगळ्या प्रांतांमधल्या जी लोक आहेत त्यांच्यापर्यंत हे पोहोचलं, कारण चित्राला अशी भाषा नाहीये ना, चित्राची भाषा वेगळी आहे. तर ते होणं गरजेचं. आणि मला असं वाटतं की त्याच्यातच ते वाक्य आहे की म्हणजे शिवाजी महाराज एक स्वतंत्र राजासारखे स्वतंत्र राजासारखे. असं राजस्थानी लोक आग्र्यात लिहितात. औरंगजेबाचा वाढदिवस ज्या दिवशी आहे त्या दिवशी 66 झाली 12 मे. किती मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. आणि आपण म्हणजे खरंच आपला एक जन्म तर अपुराच आहे, एवढं करून ठेवलंय महाराजांनी आपल्यासाठी. किती शिवरायांचा 8वा प्रताप आपण म्हणतो, पण तो किती बाजूंनी आठवला पाहिजे. नाही, आणि मग परवाच्याच प्रयोगात मी तू आता विषय काढलास म्हणून की ते जे 2 पत्र आहेत राम समर्थांची, एक शिवाजी महाराजांना लिहिलेलं आहे निश्चयाचा महामेरू, आणि महाराज गेल्यानंतर संभाजी महाराजांना लिहिले. तर ती पत्र आहेत ना, साहित्यिक हौस भागवायला लिहिलेली नाहीये की आम्हाला खूप चांगल्या कविता करता येतात म्हणून नाही. ते पत्रातला प्रत्येक शब्द जो आहे ना त्याला मंत्राक्षरत्व प्राप्त आहे. म्हणजे उगीच समर्थांसारखा माणूस निश्चयात पहिलंच वाक्य काय आहे, निश्चयाचा महामेरू. बाकी काही म्हणजे दुसरं कुठलं वर्णन आहे का किंवा दुसरं कुठलं विशेषण आहे का, निश्चयाचा साधा मेरू नाही, महामेरू. बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, आणि पुढे म्हटले श्रीमंत योगी. आपण ह्याचा विचार केला पाहिजे ना की योगी का म्हटलं असेल, एखाद्या राजाला एखादा संत शेवटी योगी का म्हणत असेल, ह्याचा विचार आपण केला पाहिजे. किंवा शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप आणि शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी. हे सोपं नाहीये हे लिहिणं, किंवा हे एखाद्या व्यक्तीसाठी ती विशेषणं वापरणं, याचं कर्तृत्व तेवढं पाहिजे. त्यात एक शब्द आहे, राज्य साधनेची लगबग कैसी केली. म्हणजे 35 वर्षांमध्ये शिवाजी महाराजांनी जे जे केलं आयुष्यमय, आपण असं म्हणू शकतो की डोंगरा एवढे कष्ट उपसले, आभाळ एवढी संकट पचवली, आणि ऍक्च्युली पचवली आहेत ना. तर त्याच्या सगळ्याचं वर्णन एक भाषाप्रभू असलेला मराठी संत आणि साहित्यिक लगबग या शब्दात करतो. त्याच्या मागे काहीतरी खूप खूप डीप मिनिंग दडलेला आहे. त्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. तेच म्हणजे फक्त हेच जे पत्र आहे संभाजी महाराजांना लिहिलेलं, ह्याच्यातच शेवटच्या ज्या 4 ओळी आहेत ना, त्या आम्हाला असं नेहमी वाटतं की त्या फक्त संभाजी महाराजांना लिहिलेल्या ओळी नाही आहेत, त्या प्रत्येक माणसासाठी लिहिलेल्या ओळी आहेत की याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे. तर हे फक्त संभाजी महाराजांना उपदेशपर लिहिलेलं पत्र नाही आहे की शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे कैसी असे. म्हणजे बाबासाहेब म्हणायचे की तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक प्रॉब्लेमवरचं सोल्युशन आहे ना हे शिवचरित्रात आहे. तुम्ही शिवचरित्र तसं वाचलं पाहिजे. आपल्याला खूप आपले प्रॉब्लेम्स खरंच खूप फालतू आहेत आणि पण प्रचंड मोठी ऊर्जा शिवचरित्रात आहे. छत्रपती शिवाजी महाराज या 3 शब्दात आहे. रायगडावर तर आहेच, आणि 350 वर्षांनंतर सुद्धा ते चैतन्य तिथे आहे रायगडावर. ते जाणवावं लागतं फक्त. कारण तुम्ही फक्त तिथे पिकनिक म्हणून गेलात तर तुम्हाला काहीच समजणार नाहीये. पण तुम्ही शिवचरित्राचं वाचन करून ज्या वेळेला एखाद्या गडावर जाता किंवा एखाद्या ऐतिहासिक जागेवर जाता त्यावेळेला तुम्हाला कळतं की अरे नाही, इथे हे आहे बरं का, म्हणजे किंवा इथे ते घडलं होतं, इथे रक्तामासाचा चिखल झाला होता, तो प्रसंग तुमच्या डोळ्यासमोर उभा राहतो. आणि ते जास्त महत्वाचं आहे. म्हणजे बाबासाहेबांचाच विषय निघालाय म्हणून सांगतो, ते बाबासाहेबच लिहू शकतात की ते किती सहज लिहून गेलेत. की एका राजाश्व छत्रपती मधल्याच एका प्रकरणाच्या शेवटी ते वाक्य आहे की शिवाजी महाराज म्हणजे क्रांतीचा अत्यंत उग्र दैवत.
जे लोक क्रांतीला भितात आणि म्हणून तिला विरोध करतात, अशा भीरू प्रकृतीच्या लोकांनी शिवकार्याचा वारसा सांगण्याच्या भानगडीत पडूच नाही. त्यांनी उठता बसता केवळ शिवाजी महाराजांच्या धुपारत्याच कराव्यात. शिवचरित्र पचवायला महाकठीण आहे. त्यासाठी मन आणि मनगट प्रगमनशील धाडसी क्रांतिकारकाचंच हवं, येऱ्या गबाळ्याचं ते काम नव्हे. हे त्या उगीच माणूस महाराष्ट्र भूषण शिवशाहीर होत नाही. आणि तेवढं पद्मविभूषण. आणि म्हणजे एकच फक्त ह्याला जोडतो की जो सारंग म्हटला आता की ना आपले प्रॉब्लेम्स खूप छोटे आहेत, प्रत्येकाला प्रॉब्लेम्स आहेत आयुष्यात, असं माणूसच नाहीये. पण जेव्हा हा असा कोण आहे शोधूनही पाहे, असंच आहे ना. पण आपण विचार केला पाहिजे की पन्हाळ्यावर शिवाजी महाराज जेव्हा उभे होते आणि सिद्धीच्या वेड्यातनं बाहेर पडता येत नव्हतं, ताना नेतोजीराव पालकरांचे सगळे प्रयत्न फसत होते बाहेरनं, ते एकटेच होते जे मदत करू शकत होते, तेव्हा शिवाजी महाराजांनी काय केलं असेल? 8,000चं पायदळ शिवाजी महाराजांबरोबर पन्हाळ्यावर, या सगळ्या लोकांचं मनोधैर्य सांभाळायचंय. अफजल खानाच्या तंबूत शिरताना, शामेन्यात शिरताना जेव्हा माचीवरनं पावलं पडत असतील, त्यावेळेला महाराजांच्या मनावर काय दडपण असेल की आत काही होऊ शकतं ना, आपल्याला माहितीये महाराज जिंकलेत, आत्ता नाहीये. त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं, आग्र्याच्या कैदेत महाराज जेव्हा नजर कैदेत होते, 2.5 महिने होते. 12 मेला प्रसंग घडला दरबारातला. पुढे 13 दिवस महाराजांना चौक्या बसलेल्या नाहीयेत. 25 मेला चौक्या बसल्या, राजश्री चौक्या बसल्या, 25 मेला चौक्या बसल्या. त्यानंतर 17 ऑगस्टला महाराज बाहेर पडले. 17 ऑगस्ट पर्यंत औरंगजेबासारख्या माणसाच्या हजार नाही अगणित अफजल खान मरतील तेव्हा एक औरंगजेब जन्माला येतो. अशा वेळेला शिवाजी महाराजांनी रक्ताचा एक थेंब न सांडता शाहिस्ते खानाच्या बोटांपेक्षा आणि अफजल खानाच्या पोटापेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे औरंगजेबाचं नाक कापून महाराज परत आले. आणि एकही माणूस गमावलेला, 8 हत्ती परत आणले. म्हणजे एकही माणूस इथे राहिला नाही, सगळे परत आले. आणि त्याच्यानंतर इराणच्या बादशाने त्याच्या पत्रात लिहिलंय, औरंगजेबाला हिणवलंय की तुम्हाला त्यांना पकडून ठेवता आणि तुम्ही स्वतःला आलमगीर म्हणवता. आलम म्हणजे दुनिया, गिर म्हणजे पकडणारा. तू कसला आलमगीर, तू फार फार तर पिदरगीर म्हणजे बापाला पकडणारा. हे सुद्धा लिहिले. एवढी मोठी नाचक्की औरंगजेबाची झाली, हे शिवाजी महाराजांनी केलं. एक याला जोडून कुतूहल आता, म्हणजे इतके आपण या गोष्टीच्या जवळ आलो आहोत, म्हणून नेमकी आग्र्याहून सुटका झाली कशी? त्याला बरेच खरं तर रेफरन्सेस आहेत. काय होतं ना की जेव्हा इतिहासाच्या एखाद्या प्रसंगाचा तुम्ही अभ्यास करता किंवा तुम्हाला तो जाणून घ्यायचा असेल, तेव्हा तुम्ही एकाच संदर्भ साधनावर विश्वास ठेवून चालत नाही. तो कोणीही लिहिलेला असू दे, तुम्हाला त्या काळातल्या कंटेम्पररीजनी जेवढं काही लिहिलेलं आहे ते सगळं वाचावं लागतं. आपल्याकडे मग कंटेम्पररीज काय म्हणतात हे बघूयात. सगळ्यात पहिलं, शिवाजी महाराज आग्र्यावरनं निसटले हे मिठाईच्या पेटाऱ्यातनं, असं मी जेव्हा विधान करतो त्यावेळेला त्याला मी काय संदर्भ देतोय, पुरावे देतोय, हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर इंग्रज, डच, फ्रेंच आणि इटालियन असे 4 युरोपियन लोक, 3 भीमसेन सक्सेना, ईश्वरदास नागर, खाफी खान, हे औरंगजेबाच्या दरबारातले इतिहासकार, जेधे शकावली आणि सभासद बखर, हे मराठ्यांचे 2, म्हणजे 4 युरोपियन झाले, 3 मुघल झाले, 2 मराठे झाले, मराठी साधनं झाली, आणि 1 राजस्थानी साधन म्हणजे परकालदासाचं 19 ऑगस्टला गेगराजा नावाच्या माणसाला लिहिलेलं पत्र. 17 ऑगस्टला महाराज गेले, 19 ऑगस्टला परकालदासाने गेगराजा नावाच्या माणसाला लिहिलेलं पत्र, ज्या ह्या सगळ्या 10 साधनांमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की शिवाजी महाराज आग्र्यातून मिठाईच्या पेटाऱ्यातून निसटले. आणि अजून एक मला आवडणारा पुरावा तो म्हणजे महाकवी भूषण जो आला होता, त्याने त्याच्या छंदात लिहिलंय की चारी चारी चौकी जहा चकता की चहूर. चकता हा शब्द त्याने औरंगजेबासाठी वापरलाय. चुकताई वंश, चंगेज खानाचा वंश, मुघल आईकडनं तैमूर लंगाशी, बापाकडनं तैमूर लंगाशी आणि आईकडनं चंगेज खानाशी नातं सांगायचंय. त्यामुळे चंगेज खानाचा चुकताई, चकता असा त्याने शब्द वापरलाय. चारी चारी चौकी जहा चकता की चहूर, सांजरू भोर लगी रही जलेवा की, कंदेदरी कावड़ चलियो जब चावसे, एक लिए एक जात जात चले देवा की, भैंस को उतारे डारियो डंबर निवारे डारियो, करियो भैंस और जब चलियो साथ मेवा की, मेवा म्हणजे मिठाई, चलियो साथ मेवा की, पौन हो की पंछी हो की गुटका की गौन हो, देखो कौन भाती गयो करामात सेवा की. मला असं वाटतं की पुरावे 11 पुरावे म्हणजे या पॉडकास्टच्या निमित्ताने मिठाईच्या पेटाऱ्यांवर आपण
ऍक्च्युली थंब रूल काय आहे की तुम्हाला कुठलीही गोष्ट सांगायची आहे तेव्हा तुमच्या बाजूची साधनं त्याच्याविषयी काय म्हणतात, तुमच्या प्रतिस्पर्ध्याच्या विरोधकाच्या शत्रूच्या बाजूची साधनं काय म्हणतात, आणि ही गोष्ट त्रयस्थ नजरेने बघणारी लोक काय म्हणतात त्याच्याबद्दल, जसं की डच, पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच ही लोक आहेत. हे सगळे पुरावे जेव्हा तुम्ही घेऊन बसता त्यातनं गोष्ट तयार झाली पाहिजे आयडियली. आणि त्यातनंही होत नसेल त्याच्यानंतरही जेव्हा संदिग्धता असते तर तुम्ही ती संदिग्धता सुद्धा मांडली पाहिजे. पण इथे तर म्हणजे मला असं वाटत नाही की पेटाऱ्यांच्या बाबतीत तर कुठलीही संदिग्धता नाहीये. ठेवलेल्या बर्फी इतकं स्पष्ट आहे. अगदी अगदी अगदी. की एक लक्षात येतंय का, आपण मगासपासून गप्पा मारतोय तर यांना तोंडपाठ आहे सगळ्या गोष्टी, साल, नावं, कुठे काय झालंय, म्हणजे त्याच्यामध्ये पूर्णतः काय म्हणतो आपण आत्मा ओतल्याशिवाय या गोष्टी होत नाही. म्हणजे पाठांतर सगळे कलाकारही करतात पण ते नुसतं पाठांतर नाही. असा एकही दिवस नाहीये गेल्या 9-10 वर्षातला की शिवचरित्राचं एखादं पान तरी वाचलेलं नाही, असं होतच नाही, किंवा त्याच्यावर चर्चा केली असा एकही दिवस जात नाही. एक भाग म्हणजे तो एकतर खूप जास्त जगण्याचा भाग झालेला आहे. त्याच्यानंतर म्हणजे परत एकदा 5वीचं जे इतिहासाचं जे पुस्तक आहे ना त्याच्यामध्ये खूप छान लिहिलंय इतिहासाबद्दल की इतिहास हा कसा तयार होतो, कुठलीही गोष्ट ही कशी तयार होते. तर त्याच्यासाठी 4 गोष्टी लागतात. एक म्हणजे स्थान लागतं, दुसरं म्हणजे वेळ लागते, तिसरं म्हणजे व्यक्ती लागते, आणि चौथं म्हणजे परिस्थिती लागते. हे 5वीच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिलंय. तुम्ही कुठलीही गोष्ट इतिहासाची जाऊ दे, वर्तमानातली सुद्धा कुठलीही गोष्ट लिहा आणि या 4 गोष्टी तुमच्याकडे असतील तरच ती तुम्ही गोष्ट लिहू शकता, फुलवू शकता. आणि जेव्हा तुमच्याकडे या 4 गोष्टी तयार आहेत, सेट आहेत, डोक्यामध्ये फिट आहेत, तेव्हा तुम्ही चुकू नाही शकत. आणि ही गोष्ट एका वेळेला नाही घडलेली. म्हणजे अफजल खान वधानंतर म्हणजे 10 नोव्हेंबर 1659चा अफजल खान वध, 11 नोव्हेंबरला प्रतापगडावरनं 3 फौजा तयार झाल्या, 25 नोव्हेंबरला महाराज स्वतः कोल्हापुरात आहेत, 28 नोव्हेंबरला पन्हाळा जिंकलाय आपण. त्याच्यानंतर 1 महिन्याने 28 डिसेंबरला लढाई झाली विजापूरकरांबरोबर अजून एक. त्याच्यानंतर महाराजांनी मिरजेच्या किल्ल्याला वेढा लावलाय. त्याच्यानंतर मग सिद्धी जोर आला म्हणून महाराज 2 मार्च 1660ला पन्हाळ्यावर गेलेत, मग वेढा लागलाय. आणि त्यानंतर पुढचे 4-4.5 महिने महाराज वेढ्यात आहेत, 12 जुलैला पन्हाळ्यावरनं निसटलेत, मग विशाळगडावर गेलेत आणि मग स्वराज्यात आलेत. म्हणजे जवळपास 8-9 महिन्याचा काळ आहे. आपल्याला कुठल्या घटना माहिती आहेत? 10 नोव्हेंबर 1659 अफजल खान वध, 12 जुलै 1660 पन्हाळ्यावरनं सुटका. पण ह्याच्या मधल्या घटना जेव्हा तुम्हाला सगळ्या माहिती असतात तेव्हा तुम्ही सहज लिंक करू शकता त्या. नाहीतर कसं होतं की अरे मग आता सनावळ्या पाठ करा, तर सनावळ्या हा पाठ करण्याचा विषय नाहीये. सनावळ्या म्हणजे आम्हाला सुद्धा लहानपणी सनावळ्या आम्ही पाठच केल्यात, पण हे लक्षात असं आलंय की तुम्ही गोष्टी लक्षात ठेवत गेलात तर सनावळ्या लक्षात राहणार आहेत. म्हणून मी मगाशी म्हटलं तसं एक मोठी घटना ही तिचा परिणाम ही पुढच्या घटनेची पार्श्वभूमी आहे. महाराजांनी अफजल खान वधानंतर पन्हाळा घेतला, त्याच्यानंतर सिद्धी-जोर आला आणि पन्हाळ्याला वेढा लागला. या 4 महिन्यात घडलेल्या घटना आहेत. सो एका घटनेचा परिणाम हा दुसरीची पार्श्वभूमी ठरलेला आहे. तर हे फक्त तशा पद्धतीने लिंक करून वाचत गेलं तर खरं तर मला विचारेल तर आपण आजच्या दिवसापर्यंत येऊन थांबू. अजून एक कारण कार्यक्रमाचं नाव गोष्ट इथे संपत नाहीये, कारण ती अजूनही चालू आहे. म्हणून ती टॅगलाईन एकामागे घडत गेल्या ना. म्हणजे त्याच्यानंतर सगळं 18व्या शतकाचा मराठ्यांचा डॉमिनन्स आहे, मराठा साम्राज्य आहे. आणि इंग्रज म्हणतात की आम्ही हिंदुस्थान हा मुघलांकडनं घेतलेला नाही. वी नीड टू राईट अबाउट आर इमिजिएट प्रिडिसेसर्स जे मराठी आहेत. म्हणून ग्रँड डफनी हिस्ट्री ऑफ मराठाज नावाचं पुस्तक लिहिलंय. सो मुघल हे ब्रिटिशांचे प्रिडिसेसर्स नाहीत, मराठी आहेत हे ब्रिटिश मान्य करतात. त्यामुळे तुम्ही शिवाजी महाराजांचा 17व्या शतकातला इतिहास आणि त्याच्यानंतर थेट ब्रिटिश आले आणि मध्ये काही घडलंच नाही असं नाहीये. त्याच्यामध्ये मराठा डॉमिनन्स आहे आणि जो सगळ्यात महत्वाचा आहे, मग ब्रिटिश आले, मग इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स, हे सगळं लिंक आहे टू डेट. आणि म्हणून टॅगलाईन लिहिली होती की आम्हाला असं वाटत होतं की गोष्ट इथे संपत नाही, नाव आहे पण त्याचं काहीतरी पाहिजे ना. म्हणून मी लिहिलं की काळाच्या पटलावर घटनांची विण तुटत नाही, काळाच्या पटलावर घटनांची विण तुटत नाही, इतिहासाच्या पानांवरची गोष्ट इथे संपत नाही. सो ते त्याच्यासाठी काय ना. आणि तुझा जो प्रश्न होता सुरुवातीला किंवा हा सगळं डिस्कशन झालं ना,
एकतर जवळपास आता 22-23 वर्ष झाली की हे जवळपास रोजचं वाचन आहे. म्हणजे कॉलेजमध्ये असताना सुद्धा कॉलेजच्या हिरवळीवर बसून मित्रांना ह्या गोष्टी सांगितल्यात की असं, किंवा कॉलेजमध्ये खूप वेळ थांबलोय नाटकाच्या प्रॅक्टिससाठी. अत्यंत अयशस्वी नाटक केलंय मी, पुरुषोत्तम, तर ते जाऊ देतो पण तिथे मग आत्ता काय बोलायचं तर ते मित्र म्हणायचे की सांग ना काहीतरी. मग ते सांगणं सुरू व्हायचं, अफजल खान हे ते हे. तर मध्यंतरी आम्हाला एक जण असं म्हणाला होता की समजा उद्या असं झालं की तुमचा मी सगळा कार्यक्रम रेकॉर्ड केला हा आणि तो पाठ केला आणि मी माझा कार्यक्रम सुरू केला तर काय. तर म्हटलं एकतर असं आहे की चांगलीच गोष्ट आहे ना, तू करू शकतोस आणि तू पण एक कार्यक्रम करतोय शिवाजी महाराजांसाठी, कदाचित तुझं काहीतरी ऍड करशील, चांगलीच गोष्ट आहे. मग म्हटलं राहता राहिला हे चोरणं असा शब्द नाही वापरणार, घेणं हा भाग. म्हटलं सगळं घेऊ शकतोस, तळमळ नाही घेऊ शकत. ती तळमळ आहे ती आमचीच राहणार आहे आणि ती आहे म्हणूनच प्रयोग होतात. रादर गोष्ट इथे संपत नाही, मुळे शिवचरित्र आयुष्यात नाहीये. शिवचरित्र खूप आधीपासून आयुष्यात होतं म्हणून गोष्ट इथे संपत नाही आलेले. उद्या हे सगळं समजा की थांबलं तरी शिवचरित्र राहणारच आहे. तुमच्या मनात हा, उद्या आम्ही गडांवर जाणारच आहोत किंवा घाटवाटांत. आता परवा एक रडतोंडीचा घाट उतरलो, अफजल खान जसा उतरला होता. बघू, सोपं आहे, काय अवघड नाही, कोणी जाऊ शकतं. 40-45 मिनिटांचा तो ट्रेक आहे, तो केला. किंवा प्रतापगडावरच्या वाटा तपासायच्या, असे करणारे खूप लोक आहेत, वेडे ट्रेकर्स आहेत की जे कुठेही जातात, काही करतात. म्हटलं हे चालूच आहे आणि ते चालूच राहणार आहे, शेवटच्या श्वासापर्यंत चालू राहणार आहे. आणि दुसरी अशी गोष्ट की इतिहासाचा एक केक मधला तुकडा काढून बघतात ना, तसं बघूच शकत नाही तुम्ही. ह्या घटना एवढ्या इंटरलिंक्ड आहेत आणि त्या तशाच राहतात. म्हणूनच तुम्हाला इतिहासामध्ये रस येत जातो की अरे ह्याच्यानंतर काय झालं, ह्याच्यानंतर काय झालं, ह्याच्यानंतर काय झालं आणि ते कसं झालं. म्हणजे तळमळीविषयीच मी लिहिलं होतं, थोडंसं जास्त भावनिक आहे पण तरी आता सुचलं म्हणून सांगतो की आयुष्याचं इति कर्तव्य काय तर सरणावरती मला ठेवून फिरतील मागे सखे सोबती, करतील माझी चर्चा थोडी पुसण्याआधी आठवण पुरती. दोनच शब्द केवळ येतील असता घेत परामर्श, पहिला असेल शिवराय, दुसरा असेल संघर्ष. म्हटलं एवढं जर का आहे आपल्याकडे आणि जे काय आहे ते एवढंच आहे मनात, तर काय घ्या तुम्हाला काय घ्यायचं ते. मला सांगा, तुम्ही आता म्हणजे हे इतकं तुमच्या रक्तात भिनलेली गोष्ट आहे आता, पण तुम्ही नेमके काय प्रयोग सादर करता? कारण तुम्ही गोष्ट इथे संपत नाही हे तुमचं शीर्षक झालं, पण त्याच्यामध्ये तुम्ही अनेक अध्याय सांगता. तर त्याविषयी सुद्धा आमच्या खरं तर रसिक प्रेक्षकांना आपण सांगूया की तुम्ही कुठले अध्याय सादर करता. आणि फक्त शिवचरित्र नाही तर तुम्ही मराठ्यांचा इतिहास सादर करता, तर मग ते टप्पे सुद्धा आम्हाला सांगा. सुरुवातीला आम्ही जे प्रयोग करायचो ते फक्त शिवरायांचा 8वा साक्षेप, ज्याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या महत्वाच्या घटनांचा धावता आढावा किंवा मागोवा असं ते असायचं. पण त्यानंतर आम्हाला लक्षात आलं की यातल्या प्रत्येक गोष्टीला एक म्हणजे एक प्रयोग होऊ शकतो, एवढी मोठी आहे, मग तेवढी पार्श्वभूमी आपण सांगू शकू. मग म्हणून आम्ही त्याचे काही भाग केले. तर त्यातला पहिला भाग आहे अफजल खान वध, त्याच्यानंतर पन्हाळा ते पावनखिंड, त्याच्यानंतर पुरंदरचा तह, आग्र्याहून सुटका. या सगळ्या प्रयोगांची नावं अत्यंत सेल्फ एक्सप्लेनेटरी आहेत. तर त्याच्यानंतर पुढचा प्रयोग आहे, त्याचं नाव थोडंसं सेल्फ एक्सप्लेनेटरी नाही आहे, त्याचं नाव आहे मोहीम मांडली मोठी. म्हणजे जेव्हा शिवाजी महाराजांनी पुरंदरचा तह औरंगजेबानी मोडला आणि त्याच्यावर महाराजांचे सभासदाचे बखरीतले शब्द आहेत की 3 वर्ष लष्कराचे पोट मोगलाईत भरले आणि शहजादा मित्र जोडला, औरंगजेबाचा मुलालाच मित्र आपण केलं, ही गोष्ट चांगली झाली प्रतापराव, आता मुघली मुलूक मारून खायला वाव झाला, असं महाराज डिसेंबर 1669 मध्ये म्हटले. आणि त्याच्यानंतर 4 फेब्रुवारी 1670 सिंहगडची लढाई, तानाजीरावांचं बलिदान. तर 4 फेब्रुवारी 1670 ते 24 फेब्रुवारी 1674 प्रतापराव गुजरांचं नेसरीच्या खिंडीतलं बलिदान. हे जी 4 वर्ष आहेत ह्याच्यात मराठ्यांनी मुघलांविरुद्ध आणि आदिलशाहीविरुद्ध प्रचंड मोठा संघर्ष उभा केला आणि त्याच्यावर आम्ही एक प्रयोग तयार केलाय, मोहीम मांडली मोठी, ज्याच्यामध्ये आपण तहात दिलेले सगळे किल्ले परत घेतले, जास्त मुलूक स्वराज्याला जोडला, साल्हेरपर्यंत वरती स्वराज्य वाढलं, तर तो सगळा पन्हाळा परत स्वराज्यात आला, सुरतेची दुसरी स्वारी झाली. हे सगळं त्या मोहीम मांडली मोठी मध्ये आहे. तानाजीरावांचं बलिदान ते प्रतापरावांचं बलिदान. त्याच्यानंतर अर्थात सगळ्यांचा आणि आमचा सुद्धा आवडता प्रयोग शिवराज्याभिषेक. त्याच्यानंतर शिवाजी महाराज फक्त राज्याभिषेक करून थांबले नाहीत, तर त्यांनी त्याच्यानंतर दक्षिण दिग्विजय केला, कर्नाटक मोहीम.
तर त्याची पार्श्वभूमी हे राजकारण दक्षिणीयांचे पातशाही दक्षिणीयांचे हाती राहिली पाहिजे, हे परत शिवाजी महाराजांचे शब्द आहेत. तर जो संघर्ष आहे उत्तरेतनं आलेले पठाण आणि दक्षिणेतले लोक, तर हा संघर्ष शिवाजी महाराजच त्यावेळेला असे होते की जे याच्या केंद्रस्थानी राहून ते राजकारण साधू शकणार होतं. आणि त्यातनं ती कर्नाटक मोहीम 2.5 वर्षांची आहे. तर त्याची पार्श्वभूमी आणि ती कर्नाटक मोहीम हा एक प्रयोग आहे दक्षिण दिग्विजय नावाचा. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचा मृत्यू आहे 3 एप्रिल 1680ला. पण त्याच्यानंतर लगेच औरंगजेब आलाय 5 लाखाचं सैन्य घेऊन, आणि पुढची 25 वर्ष औरंगजेब दक्षिणेत आहे. मग सारंगनी मगाशी ज्या प्रयोगाचा उल्लेख केला, कविता आपण ऐकली, ती लढाई मराठी अस्तित्वाची म्हणून तो प्रयोग आहे, ज्याच्यात तारा राणींचा पराक्रम आहे, राजाराम महाराजांचा पराक्रम आहे, स्वराज्य रायगड पडल्यावर संताजीराव, धनाजीराव, रामचंद्र पंत अमात्य ही सगळी लोक त्या काळामध्ये खूप जास्त प्रभावशाली व्यक्तिमत्व आहे ती सगळी. आणि रायगड पडल्यानंतर स्वराज्याची 3री राजधानी जिंजी झाली आहे. 8 वर्ष राजाराम महाराज 8-9 वर्ष जिंजीला तामिळनाडूमध्ये जाऊन त्यांनी स्वराज्याचा कारभार केलाय. परत आलेत इथे सिंहगडावर राजाराम महाराजांची समाधी 3 मार्च 1700चा मृत्यू आहे, 30व्या वर्षी फक्त वयाच्या. म्हणजे आपण खूप काय त्याला म्हणतो, आपण फार विचार करत नाही या गोष्टींचा असं वाटतं. आपण सिंहगड एवढ्या जवळ आहे, इतकी लोक, हजारो लोक दर शनिवार रविवारी जातात, आणि त्याच सिंहगडावर राजाराम महाराजांची समाधी आहे. मग किती लोक त्या समाधीला जातात, खूप म्हणजे दुर्दैवी आहे. भान नाही संताजीरावांची समाधी आपण कारखेल कोण जातं, धनाजीरावांची समाधी असेल, ताराराणींच्या समाधीच्या आपण फेसबुक पोस्ट बघतो. तर ही महापराक्रमी लोक आहेत आणि त्यांनी औरंगजेबाविरुद्ध लढा केला म्हणून टिकलं हे सगळं. मग 1707 औरंगजेबाचा मृत्यू 20 फेब्रुवारी, तिथपर्यंत तो लढाई मराठी अस्तित्वाची प्रयोग आहे. आणि त्याच्यानंतर श्रीमंत थोरले बाजीराव पेशवा प्रयोग आहे, ज्याच्यामध्ये मराठे उत्तरेत गेले आणि बाजीराव पेशव्यांचा झंझावात शाहू महाराज, मला म्हणजे राजाराम महाराजांपेक्षाही जास्त थोडं जे आपण फारच चरित्र अभ्यासत नाही, अजिबातच अभ्यासत नाही, ते शाहू महाराजांचे पुण्यश्लोक छत्रपती शाहू महाराज. इतकं अफाट काम आहे बाळाजी विश्वनाथ आणि त्याच्यानंतर थोरले बाजीराव पेशव्यांना घेऊन, पुढे नानासाहेब पेशव्यांना घेऊन शाहू महाराजांनी जे उभं केलंय ते सगळं त्या श्रीमंत थोरला बाजीराव पेशवा या प्रयोगामध्ये येतं. आणि त्याच्यानंतर पुढचा प्रयोग आहे पानिपत, आणि तो 2 भागात होतो. तो 2 भागात होतो, पूर्वार्ध उत्तरार्ध. एका भागात तो बसूच शकत नाही, मोठा आहे त्याला, म्हणजे त्याला पहिल्यांदा पार्श्वभूमी द्यावी लागते. त्याचं कारण थोडंसं असं की शिवाजी महाराजांच्या शिवचरित्रातल्या ज्या घटना आहेत त्यातलं येणारी पात्र आपल्याला तोंडोळख असते, ठिकाणं माहिती असतात. पण पानिपताचा कॅनव्हास मोठा आहे, जसं पाहिजे तर काबूल कंधार पासून बंगालपर्यंत पानिपताचा कॅनव्हास पसरलाय. आणि येणारी पात्र सुद्धा बरीच आहेत. मराठ्यांचीच नावं काढायची झाली तर ती 300-400 येतील, तर ती बाकीची सुद्धा आहेत, राजस्थानातली आहेत, बंगालमधली, बिहारमधली, अब्दालीपर्यंत सगळे, दिल्लीमधली. म्हणून तो 2 भागात आहे. पहिल्या भागामध्ये पार्श्वभूमी सेट होते, दुसऱ्या भागामध्ये ऍक्च्युअल पानिपत आणि आफ्टरमॅथ. हे सगळेच विषय इतके भुरळ घालणारे आहेत आणि असं वाटतं की हे खरं तर प्रत्येक अध्याय ऐकायचा आहे, प्रत्येक प्रयोग बघायचा आहे. तर आजवर कुठे कुठे झालेत प्रयोग? पुण्यात तर सुरुवात झाली, त्याच्यानंतर पुणे, मुंबई, दापोली, ज्या इथे छोटे छोटी गावं आठवत आहेत ते सांगतो, चिखलगाव, ठाणे, त्यानंतर बदलापूर, कल्याण, याचसोबत सातारा, कोल्हापूर, सांगली, जयसिंगपूर, परभणी, वर्धा, संभाजीनगर, सोलापूर, धाराशिव, आता उद्या अहिल्यानगर आणि नाशिक, अशा. आणि त्याच्यानंतर हे झालं महाराष्ट्रातलं. मी काही गावं मिस करत असेल तर सॉरी, पण त्याच्यानंतर आपण थोडं महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ. ते म्हणजे आम्ही काही विशेष प्रयोग केले. तर आत्ताच रिसेंटली बँगलोरला जे JW मॅरियटचं फार मोठं रिसॉर्ट आहे, तिथे ओला कंपनी जी आहे त्यांचे जे MD किंवा ओनर आहेत भाविश अग्रवाल यांचा वाढदिवस होता आणि त्यांनी विविध प्रयोग त्या निमित्ताने तिथे ठेवले होते इन्व्हायटेड गेस्टसाठी. तर तिथे आम्ही शिवाजी महाराज अँड लिडरशिप क्वालिटीज याच्यावर 1 तासाचा इंग्लिशमधला प्रयोग केला. आणि तो खूप पूर्ण त्या अशा कॉर्पोरेट वातावरणात वगैरे, आणि सगळे बसलेली लोक म्हणजे फार मोठी मोठी आमिष त्रिपाठी तिथे होते आणि CEOs आणि अशी लोक होती. त्याचबरोबर आम्ही इंदौरला प्रयोग केलाय, दिल्लीला प्रयोग केलाय आणि देवासला एक खूप
मोठं नाव दिलीप सिंग जाधवराव म्हणून आहेत आणि ते जाधवराव वंशातलेच आहेत आणि तिथलं एक फार मोठं व्यक्तिमत्व आहे. तर प्रेम एवढं होतं त्यांचं आमच्यावर की आत्ता एप्रिलमध्ये 2025च्या समीरने आणि सकाळने म्हणजे आपण सगळ्यांनी महोत्सव केला शिवचरित्राचा. म्हणजे एप्रिल 2025च्या प्रत्येक शनिवार रविवारी सगळे अध्याय सगळे अध्याय अफजल खान वत्ते लढाई मराठी अस्तित्वाची. आणि दिलीप सिंग सर प्रत्येक शनिवार रविवारी देवासवरनं पुण्यात यायचे. एकदा त्यांचं प्लेन मिस झालं तर ते गाडीने आलेले आहेत आणि त्यांनी शेवटच्या प्रयोगाच्या वेळेला येऊन सांगितलं की तुम्ही आता देवासला आलं पाहिजे आणि हिंदीत प्रयोग केला पाहिजे. तर आमच्यासाठी थोडंसं ते खूप टफ होतं, पण खूप छान झाला प्रयोग आणि 3 तास प्रयोग झाला हिंदीतला आणि लोकांनाही तिथे आवडला. त्यामुळे अशा ठिकठिकाणी प्रयोग झालेले आहेत आणि इथून पुढे करायची इच्छा आहे. तुम्ही दोघं आणि मित्रमंडळी असं सुरू केलं, पण हळूहळू त्याला आता थोडंसं लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मला वाटतं तुम्हाला एक छान जोड मिळाली, ती म्हणजे समीर आणि सत्याजीतची. तर त्याच्याविषयी सुद्धा नक्कीच 2024 पर्यंत आम्ही आमचे प्रयोग करत होतो इंडिव्ही, म्हणजे आम्ही बायगॉन टाइम्स मीडिया LLP म्हणून आमची कंपनी आहे. तर त्या अंतर्गत आम्ही आणि आमचे मित्रमंडळ आम्ही सगळे मिळून हे करत होतो. आणि समीरनी फोन केले होते मला 2-3 आणि मी तेव्हा सांगितलं मी ट्रिपला आहे, केरळला आहे. मग समीरने एक निर्वाणीचा समीर स्टाईलमध्ये फोन केला होता आणि त्यात समीर म्हणलं तुला नाही करायचंय का माझ्याबरोबर काम, तुला मोठं नाही व्हायचंय का असं. म्हटलं समीर बिंग समीर आणि म्हटलं नाही नाही असं काही नाही, आम्ही खरंच बिझी होतो. आमचा पानिपतचा पण दर जानेवारीत प्रवास होता. मग समीर आम्हाला भेटला एक दिवस, समीर, सत्यजित, निलेश हे सगळे जण, सेतू ॲडव्हर्टायझिंग. आणि मग ठरलं करायचं. मग ते म्हणले आपण करूया एकत्र. सो आम्ही म्हटलं करूया. आणि मग 28 एप्रिल 2024ला आम्ही पहिला प्रयोग केला एकत्र. तो गोष्ट इथे संपन्नाचा 111वा प्रयोग होता. पेशवा बाजीराव विषय होता, त्या दिवशी पुण्यतिथी असते बाजीरावांची. आणि तो समीर सत्यजित बरोबरचा पहिला आणि गोष्ट इथे संपत नाहीचा 111वा प्रयोग होता. म्हणजे आम्ही पहिल्या 7 वर्षांमध्ये 110 प्रयोग केले आणि पुढच्या 2 वर्षांमध्ये, पावणे 2 वर्षांमध्ये आम्ही 125 प्रयोग केले. त्यामुळे समीर आणि सत्यचं कॉन्ट्रीब्युशन या 2 आकड्यांमधनंच मला असं वाटतं खूप जास्त कळतं की आमचा पण एक नजरिया बदलतो गोष्टींकडे बघायचा, कारण आम्ही या क्षेत्रातले नाही आहोत. तर आमचा एक व्ह्यू पॉइंट आहे. पण समीर सत्यजितला ते नेमकं माहिती आहे की काय कुठे नाटक कसं असलं पाहिजे पोचण्यासाठी. ते खूप वर्ष आहेत या सगळ्यामध्ये. तुम्हाला मी काही वेगळं सांगणार. सत्यजित म्हणजे पुण्यातली मंडळी आहेत, त्यांच्या बरोबर त्यांचीही काही मंडळी असतील अजून. त्यांच्या संस्थेअंतर्गत ते विविध कार्यक्रम करत असतात. आणि आम्ही मराठी नाटकाचा प्रयोग इथे लावायचा असेल तर ही 2 महत्वाची नावं आहेत आणि त्यांची साथ तुम्हाला मिळाल्यामुळे आता हा प्रयोग जास्तीत जास्त पोहोचतोय. नाही, अत्यंत खंबीरपणे दोघंही उभे आहेत. आणि सेतू ॲडव्हर्टायझिंग सारखी खूप मोठी कंपनी आहे म्हणजे याचं सगळं स्ट्रॅटेजी, मार्केटिंग, ॲडव्हर्टायझिंग बघते. सो जे आम्हाला खरं तर करायचं होतं की आपल्याला कंटेंटवर कॉन्सन्ट्रेट करता आलं पाहिजे. इतर गोष्टी बघाव्या नाही लागत. असं वाटतं ते खूप जास्त प्रमाणामध्ये सॉल्व्ह झालंय समीर सत्यच्या एंट्रीमुळे. सो येस, डेफिनेटली टर्निंग पॉइंटकडे पोहोचल्यानंतर काही 1-2-3 अशा प्रतिक्रिया की ज्या कधी विसरणं शक्य नाही. कारण अर्थात मला खात्री आहे की भरपूर प्रतिक्रिया मिळत असतील, पण आज आपण इथे 1-2-3 जर नमूद करू शकलो की प्रेक्षकांच्या काय प्रतिक्रिया किंवा काय फरक किंवा त्यांच्यावर काय परिणाम होतो. मागच्या वर्षी सकाळने जो महोत्सव केला होता त्याला बरीच लोक होती. म्हणजे एकतर आम्हाला हे पचनीच पडत नव्हतं की शनिवार रविवारी सकाळी लोक काय येतील, आपल्याला ऐकायला काय येतील. सकाळ वृत्तपत्रांनी सकाळी आयोजित केला होता बालगंधर्वला आणि सकाळचीच वेळ सकाळी 9 ते 11 आणि दर शनिवार रविवार. तर आम्हाला प्रश्न पडला होता की काय येतील लोक आपल्याला ऐकायला शनिवार रविवार. म्हणजे 200-250 लोक जेव्हा त्यातली अशी होती की जे 8ही प्रयोगांना आले. इनेचर आम्हाला असं की अरे 200-250 लोक आपल्यासाठी जर का 8 वेळा येत आहेत एका महिन्यात, खूप मोठी गोष्ट आहे. जबाबदारी वाढवणारी आहेच. आणि त्यातला जो 8वा प्रयोग होता त्यानंतर एक काकू स्टेजवर आल्या होत्या, म्हणजे विंगेत भेटायला आल्या होत्या. आणि त्यांनी म्हणजे एकतर खूप इमोशनल होतो आपण सगळेच प्रयोग झाल्यानंतर. शेवटचा प्रयोग तर खूप जास्त इमोशनल आहे, लढाई मराठी अस्तित्वाची. आणि त्यांनी प्रश्नच विचारला की काय करायचं आपण, आणि आपण एवढ्या
मोठा वारसा लाभलाय आपल्याला आणि आपण काहीच करत नाही. म्हणजे आपण खूप जास्त देणं लागतो या लोकांचं, शिवाजी महाराजांपासून सगळ्यांचं, आणि आपण काहीच करत नाही. तर आपण काय करू शकतो? आणि मला खरं तर मलाच गलबलून जायला लागलं की मी काय सांगू होतो तुम्हाला याच्यावर. पण तेव्हा मी त्यांना उत्तर असं दिलं होतं की म्हणजे त्यांचं एक तर डोळ्यातनं अश्रू थांबत नव्हते. त्यांना म्हटलं की जैसलमेरला लिहून ठेवलंय मिलिटरी कॅन्टोन्मेंटला, बिहेव लाईक अ सिटीजन वर्थ फायटिंग फॉर. एवढं आपण करू शकतो. आणि लोकांना आमच्यावर प्रेम नाही करत हे आम्हाला जाणवलंय. लोकांना त्या कंटेंटवर आणि ते प्रेम नाही करत, तर लोकांना ते जगतात. आणि आम्ही काहीतरी खूप प्रबोधन करायचंय म्हणून हे करतोय असं पण नाही वाटत आम्हाला. पण लोकांच्या नजरेतनं लोक आम्हाला पाया पडायला येतात, तर ते खूप विचित्र वाटतं की आम्ही कोणीच नाही, तुम्ही आमच्या नाही. तर तेव्हा लोक म्हणतात आम्हाला की आम्ही तुमच्या पाया नाही पडत आहे, की तुम्ही होता कोणीतरी म्हणून तुमच्याकडनं हे करवून घेतलं जातंय. आणि हे खूप ओव्हरवेल्मिंग आहे. कधीही विचार केला नव्हता, म्हणजे या क्षेत्रातले नसल्यामुळे म्हणून सुद्धा. आणि प्रेम एका बाजूला आहे, पण जेव्हा लोक नमस्कार करतात तर खूप वेगळं वाटतं ते. आणि ते म्हणतात हा नमस्कार नाहीये तुम्हाला. म्हणजे मला वाटतं की ते जास्त, आणि आम्हाला याची जाणीव आहे की तो नमस्कार आपल्याला नाहीये. तो नमस्कार आहे की हे आपल्याकडनं घडतंय आणि हे शिवकार्य. म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलंय की हे देवाचं काम आहे. आणि म्हणजे त्याच्यात कुठेही देव मानणं म्हणून म्हणजे देव पूजा करण्यातला तो देव नाहीये. एवढं एका माणसाने आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे, तर आपण ते पोहोचवलंच पाहिजे. आणि आपण नाही पोहोचवलं तर खूप खूप चूक असेल ती आपल्या आयुष्यातली, की आपण जर हे नाही पोहोचवू शकलो पुढच्या पिढीला तर. पण तुला गंमत सांगते, म्हणजे कलाकार नाही त्यामुळे तुम्हाला असं वाटलं, पण आम्ही कलाकार असूनही अनेक वर्ष या क्षेत्रात काम करूनही आम्ही ज्या वेळेला मधुरव गुरुते ब्लॉग हा आमचा नाट्यप्रयोग सादर करतो त्यावेळेला सुद्धा असंच होतं. सगळे असेच भारावून जातात. म्हणजे आम्ही म्हणतो की एक तिसरा अंक पण होतो आमचा. 2 अंक झाल्यानंतर सगळ्यांशी बोलण्यात, सगळ्यांना त्यांची सगळी प्रतिक्रिया ऐकण्यात आमचा 1 तास जातो. तेव्हा आम्हालाही असंच भरून येतं. आणि लोक जेव्हा कौतुक करतात तर ते कौतुक खरं तर आपलं असण्यापेक्षा ते त्या कॉन्टेंटचं असतं. म्हणजे आम्ही मराठी भाषेविषयी आपण फक्त माध्यम असतो. 100%. म्हणजे हा गौरव त्या भाषेचा आहे. ज्या वेळेला पण या सगळ्याचे आपण वारसदार आहोत. याचा जो अभिमान आहे आणि तो अभिमान आपल्याला कणानिका पोहोचवतात. आणि म्हणजे एका ज्योतीवरून दुसरी ज्योत लागत असते, तर आपली हात ज्योत लावणारे आहेत याचं जे काही एक 2-3 तळमळ जसं तू म्हणालास ना की करत खूप जण असतील आणि चांगलीच आहे. जेवढी माणसं जास्त काहीतरी करत असतील तेवढी पोहोच जास्त असणार आहे त्याची. पण आपण ज्या तळमळीने करतो त्यामुळे म्हणजे मला आता एकदम सुचलं म्हणून, पण मधुरवच्या आमच्या प्रयोगाचे शेवटचे जर हे लावले ना फक्त प्रयोगाच्या शेवटी जे आपण म्हणजे आपण लोकांना ऍड्रेस करतो ना, म्हणजे आम्ही थोडासा संवाद साधतो लोकांशी आणि त्याच्यानंतर मग कार्यक्रम संपतो. तर त्यावेळेचं जर सगळ्या प्रयोगात जवळजवळ प्रत्येक प्रयोगात मी रडत असते शेवटी. आणि ते रडू येतं, ते आतून येतं की आपण ज्या तळमळीने हे पोहोचवायचा प्रयत्न करतोय ते पोहोचलं, ही आपल्याला समाधानकारक गोष्ट असते. शिवचरित्राच्या बाबतीत एक 2-3 गोष्टी सांगतो. म्हणजे हा सगळा अनुभवांचा, आपण आत्ता अनुभवांबद्दल बोलतोय म्हणून किंवा लोकांच्या प्रतिक्रियांबद्दल बोलतोय म्हणून एक 2-3 गोष्टी आपण कधी विसरता कामा नये. एक, आपण शिवाजी महाराजांचं खूप देणं लागतो आणि ते देणं भावनिक नाहीये. त्याला तुम्ही इतिहासाचा अभ्यास केला तर ते कळून येईल तुम्हाला की आपण का देणं लागतो. आपली भाषा, आपला धर्म, संस्कृती, हा देश, राष्ट्र ते नसते तर टिकलं नसतं. बाकी सगळं राहू दे. उत्तर प्रदेश त्यातला कानपूर जिल्हा किंवा कानपूर गाव, त्याच्या पुढे घाटमपूर, त्या घाटमपूरच्या पुढे यमुनेच्या तीरावर असलेलं त्रिविक्रमपूर गाव, त्याला तिकमापूर असं म्हणतात, अपभ्रंश. तिथे एका कवीच्याच पोटी एक कवी जन्माला आला आणि तो त्याच्या तरुण वयात शिवाजी महाराजांची कीर्ती ऐकून इथे येतो. त्यावेळेला 350 वर्षांपूर्वी, ज्या वेळेला आज जर का तुम्हाला तिथे जायचं म्हटलं तरी पुण्यावरनं मुंबईवरनं विमान पकडून तिथे जायला 8-9 तास तरी मोडणार आहेत, की मुंबई लखनौ, पुणे लखनौ फ्लाईट आहे वगैरे. तो माणूस ज्या वेळेला तिथनं येतो आणि शिवाजी महाराज सगळे कुठली दळणवळणाची साधनं वापरली असतील आपल्याला माहित नाही, आणि इथं येऊन शिवाजी महाराजांच्या कीर्तीवर भाळून
शिवाजी महाराजांच्या पराक्रमाबद्दल, आयुष्याबद्दल 450-500 छंद ब्रजभाषेत लिहितो, जी श्रीकृष्णाची भाषा आहे. तो कवी भूषण ज्या वेळेला हे म्हणतो ना की देवल गिरावते फिरावते निशान आली, ऐसे समय राव राणे सभी गए दबकी, गौरा गणपति आप औरंग को देखी आप, आपने मकाम सब मारी गए दबकी, पीरा पैगंबरा दिगंबरा दिखाई देत, सिद्ध की सिधाई नहीं रही बात रब की, काशियों की कला गई मथुरा मस्जिद भई, अगर शिवाजी न होते तो सुनती होतं सबकी. हे त्यावेळेसचा एक माणूस लिहून ठेवतो, ह्याच्यातच सगळं आला. त्यामुळे आपण शिवाजी महाराजांचं खूप देणं लागतो. दुसरा मुद्दा, आपण काही जरी केलं तरी शिवाजी महाराजांचे उपकार फेडू शकत नाही. आणि मला जयंतीच्या निमित्ताने ते बोलावं असं वाटतं. अक्षरशः हे प्रयोगात सांगतोच आम्ही की आपल्या कातड्याचे जोडे करून, जरी हे भावनिक वाक्य आहे तरी ते भावनिक नाहीये त्या अर्थाने की आपल्या कातड्याचे जोडे करून महाराजांच्या पायात घातले ना तरी त्यांचे उपकार आपण नाही फेडू शकत. मग त्यासाठी आपण जे काही करता येईल निदान त्याच्या जवळ जाण्याचं ते सगळं आपण खरं तर केलं पाहिजे. आणि लोक सारंग म्हटलं ते का बरोबर आहे, कारण लोक ज्या वेळेला येतात त्यावेळेला लोकांना त्या कंटेंटवर ऑलरेडी प्रेम असतं. शिवचरित्र आवडत नाही असा माणूस नाहीये ना, पण जेव्हा त्यातल्या खाचाखोचा अधिक डिटेल्स कळतात किंवा ते काही कवितांच्या माध्यमातनं काही उतारांच्या माध्यमातनं पोचतं त्यावेळेला लोकांना ते जास्त हिट होतं किंवा जास्त जवळ जातात लोक त्याच्या, किंवा अधिक डोळसपणे किंवा की अरे यावेळेला हे झालं होतं आणि महाराजांनी हे केलं, आईला हा ह्याचा विचार नव्हता केला राव, हा, तर ते लोकांना आवडतं. त्याच्यामुळे प्रयोग खरं तर सुरू आहेत आणि ते काही शिवाजी महाराजांचे आशीर्वादच आहेत. पण मग मला असं वाटतं की आता या निमित्ताने एखादं काहीतरी सादरीकरण सुद्धा होऊन जाऊ दे. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला एक खरं तर खूप अवघड प्रसंग आहे आणि तो ज्याला आपण लोएस्ट पॉइंट इन हिज करिअर असं म्हणतो की 13 जून 1665 शिवाजी महाराजांनी पुरंदरच्या तहावर स्वाक्षऱ्या केल्या. 23 किल्ले 4 लक्ष होनांचा मुलूख आपण औरंगजेबाला मुघलांना दिला. शंभूराजांना मुघलांची मनसबदारी स्वीकारावी लागली आणि इथून पुढे मुघल दक्षिणेत जिथे जिथे जातील, युद्धावर जातील, तिथे तिथे शिवाजी महाराजांना मुघलांबरोबर तो प्रदेश घेण्यासाठी जावं लागणार होतं. ही सगळी कलमं असलेला तह शिवाजी महाराजांनी स्वाक्षऱ्या केल्या. 13 जून 1665 जी प्रसिद्ध घटना आहे. मिर्झा राजा जयसिंग समोर बसलाय, निशस्त्र बसलेत महाराज समोर, काही लोकांबरोबर बसलेत फक्त. त्याच्या पुढच्या दिवशीची घटना आहे ना ती खूप महत्वाची आहे आणि ती हफ्ते अंजुमन नावाच्या पुस्तकात आलेली आहे, संदर्भ ग्रंथात आली आहे. मिर्झा राजांनी लगेच सगळ्या किल्ल्यांचे ताबे घ्यायला सुरुवात केली जे आपण तहात दिले होते आणि 14 जून 1665 या दिवशी मिर्झा राजाचा मुलगा किरत सिंग हा सिंहगडाचा ताबा घ्यायला आला आणि 14 जून 1665 या दिवशी सिंहगडाचा ताबा स्वतः शिवाजी महाराजांनी किरत सिंहाला दिलेला आहे. म्हणजे सिंहगडावरचा भगवा ध्वज खाली येताना आणि तिथे मुघली चांदतारा चढताना स्वतः महाराजांनी पाहिलाय. 35 वर्षांचं वय आहे महाराजांचं यावेळेला फक्त. आणि महाराजांनी तो ताबा दिल्यानंतर कल्याण दरवाजाने महाराज उतरले आणि राजगडाची वाट धरली आहे महाराजांनी. प्रश्न असा पडतो की महाराजांना काय वाटलं असेल. एक जाणीव महाराजांना नक्की झाली असेल, आपल्या प्रत्येक पावला गणिक मागे पडत चाललेली जमीन ही आता पारतंत्र्यात चालली आहे आणि महाराज राजगडाकडे चाललेत. खूप अवघड गोष्ट ही आहे की आपल्याला माहिती आहे ना की 13 जूनला जरी तह झालेला असला 1665, 6 जून 1674 रायगडावर राज्याभिषेक होणार आहे, पण याच्यामध्ये 9 वर्ष आहेत. 35 आपण जर 350 वर्ष मागे गेलो तर 35 वर्षांच्या शिवाजी महाराजांना माहिती होतं का हो 13 जून 1665 की पुढे काय होणार आहे. आणि राजगडावर जाऊन आपल्या लोकांना हे पटवून द्यायचंय की आपण ही घेतलेली क्षणिक माघार आहे, आपण आपल्या ध्येयापासून विचलित झालेलो नाही. आणि अपवादात्मक एखादं उदाहरण सोडलं तर या पडत्या काळात महाराजांना सोडून गेलेला एकही माणूस आपल्याला आढळत नाही. म्हणजे काय नेतृत्व असेल, काय चारित्र्य असेल आणि आपल्या ध्येयाशी हा महापुरुष किती प्रामाणिक होता. पण त्या प्रवासात सिंहगड ते राजगड या प्रवासामध्ये महाराजांना वाईट वाटलं नसेल का, तर 100% वाटलं असेल. महाराजांची मनस्थिती काय असेल त्याच्यावर काही ओळी लिहिलेत, वाचून दाखवतो, चुकायला नको म्हणून. तहावर स्वाक्षऱ्या झाल्यात आणि महाराज सिंहगडाचा ताबा किरत सिंहाला देऊन निघाले तर राजगडाकडे. तर महाराजांची मनस्थिती काय असेल
तप्त शिसासम भासे मिर्झा राजांची मागणी, तप्त शिसासम भासे मिर्झा राजांची मागणी, अंतःकरणात जाळत जाई लोहाची डागणी. रौद्र वितळले नेत्रीचे स्वप्नांचे झाले पाणी, रौद्र वितळले नेत्रीचे स्वप्नांचे झाले पाणी, भान निखळले गात्रीचे निशब्द जागली वाणी. खडकांनाही फुटले अश्रू, खडकांनाही फुटले अश्रू, जाहली पोरकी माती, वज्र मुठीतून निसटून गेली स्वराज्य रूपी रेती. मांडला डाव मोडीला, मांडला डाव मोडीला, झाली कोरी माझी पाटी, मांडला डाव मोडीला, झाली कोरी माझी पाटी. शून्याची किंमत कळली, ही गोष्ट न झाली छोटी. आणि असा विचार करत महाराज जेव्हा राजगडाकडे पोहोचत असतील, संध्याकाळची वेळ झाली असेल, राजगडाच्या जवळनं कानंदी नावाची नदी वाहते, त्या नदीजवळ महाराज झाले असतील आणि समोर राजगड दिसतोय. आता गड चढून वर जायचंय, आपल्या सख्या त्यांना सांगायचंय की आपण तह करून आलोय. त्यांच्या नजरा आपल्याकडे कशा बघणार हे 35 वर्षांच्या महाराजांना माहिती असेल तेव्हा. आभाळ झाले पश्चिम रंगी दूर पडे सावली, आभाळ झाले पश्चिम रंगी दूर पडे सावली, सूर्यास्ताची जाणीव होई मजला हर पावली. कातरवेळी दिसू लागली राजगडाची काया, कातरवेळी दिसू लागली राजगडाची काया, कानंदीच्या पाण्यावरची खिन्न सावळी छाया. त्या कानंदीमध्ये महाराज जेव्हा उभे राहिले असतील तेव्हा मावळतीच्या सूर्याकडे बघून म्हणाले असतील, अर्घ्य अर्पुनी कानंदीचे एक तुला सांगणे. मावळत्या सूर्याला अर्घ्य अर्पुनी कानंदीचे एक तुला सांगणे, बळदे मजला उदयाचे हेच एक मागणे, बळदे मजला उदयाचे हेच एक मागणे. आपल्याकडे शूरमर्दाचा पवाडा शूराने गावा आणि शूराने ऐकावा अशी परंपरा आहे. तर मला वाटतं की तुम्ही ते शूर महाराष्ट्राला गवसलेले आहात की एक यशाचे पवाडे गायले जातात. आपण हे मराठ्यांचं महाराष्ट्राचं यश आहे, हे शिवछत्रपतींचं यश आहे, हे शंभूराजांचं यश आहे की जे आज तुमच्या माध्यमातून तरुण पिढीपर्यंत पोहोचतं आहे. अनेकदा अलीकडे अभ्यासक्रमांमध्ये इतिहास या विषयाकडे दुर्लक्ष होताना आपण बघतो, कारण आपल्याला प्रत्येकाला पॅकेज हवं असतं, नोकऱ्या हव्या असतात आणि त्या पद्धतीच्या विषयांकडे निश्चितपणे अधिक लक्ष असतं. पण मला वाटतं तुम्हा दोघांसारख्या तरुणांना भेटल्यानंतर पुन्हा एकदा इतिहास या विषयाकडे वळावंसं वाटेल. आणि इतिहास म्हणजे आपण मगाशी म्हटलं तसं नुसत्या सणावल्या नाहीत, तर खरं तर बिटवीन द लाईन खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या समजून घेतल्या नाही तर आपण आपलं भविष्यही समजून नाही घेऊ शकणार आहोत. म्हणजे ज्याची आपल्याला इतकी चिंता वाटते ते जर खऱ्या अर्थाने सुरक्षित करायचं असेल तर इतिहास समजून घ्यायला हवा. त्यामुळे मला वाटतं की ही गोष्ट इथे संपत नाही, आपली मुलाखतही इथे संपत नाही. ही दोन्ही मंडळी, तरुण मंडळी जसा हा कार्यक्रम सादर करतात तसा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचावा म्हणून त्यांच्या इंजिनिअरिंग माइंडमधून तयार झालेले अनेक सुंदर उपक्रम सुद्धा आहेत आणि या सगळ्याविषयी आपण बोलणार आहोत. पण मला वाटतं त्यासाठी आपल्याला आणखीन एक पॉडकास्ट, आणखीन एक भाग हवा. कसा वाटला तुम्हाला आजचा भाग हे आम्हाला प्रतिक्रियेमध्ये सांगा. आणि असे वेगवेगळे विषय पाहण्यासाठी मधुरा वेलणकर साटम ही आमची YouTube वाहिनी, तिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. छत्रपती शिवाजी महाराज की जय.